डेंटिस्ट हा डॉक्टर नसतो असं खूप साऱ्या लोकांचं मत आहे. सो याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? अक्कलदाढ ही काढावीच लागते का? तर ब्रेसेस आणि अलायनर याच्यामध्ये काय फरक आहे आणि कुठलं बेटर आहे कोणासाठी, मला हे सांगा एकदा. आणि अलायनरचं कॉस्ट हे 1.5 लाखापासून ते 2.5-3 लाखापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे 3 पट आहे. तर काही गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत का ज्याच्यामध्ये डेंटल ट्रीटमेंट कव्हर होऊ शकते? आपण दररोज ब्रश करतो, पेस्ट बदलतो, काही वेळा माउथवॉश पण वापरतो, पण तरीही प्रश्न राहतो, माझे दात वारंवार का दुखतात? WHO 2023च्या ओरल हेल्थ रिपोर्टनुसार भारतात 60% लोकांना आयुष्यात एकदा तरी गंभीर दातांचं संक्रमण होतं, पण त्यातली निम्मी लोक डॉक्टरकडे जातच नाहीत. पण गंमत बघा, भारतात केवळ 8% हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये डेंटल कव्हरेज असतं. म्हणजे दात दुखले की उपचार आपल्याला आपल्याच खिशातून करावा लागतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत एक पॉवर कपल, डॉक्टर शांतनू आणि डॉक्टर अंकिता, जे फक्त दातच दुरुस्त करत नाहीत तर लोकांचा आत्मविश्वास देखील परत आणतात. की ब्रश करण्याची राईट टेक्निक काय आहे? तर खरंच पेन फ्री डेंटिस्ट्री असते का? तर जेव्हा पेशंट इथून रेडी असतो आणि बरा होतो तेव्हा बाकीच्या गोष्टी फार मॅटर करत नाही. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्ट वरती. नमस्कार, नमस्कार. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. सगळ्यात पहिला आणि मजेशीर प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपण इन्स्टावरती, फेसबुकवरती खूप साऱ्या अशा रील्स पाहतो, तुम्ही लोक डेंटिस्ट आहात, की डेंटिस्ट हा डॉक्टर नसतो असं खूप साऱ्या लोकांचं मत आहे. सो याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? मला पहिल्यांदा हे जाणून घ्या. तुम्ही दुखत्या नसेवरच हात ठेवलाय. तर काय, आता ते जसं समोरच्याचं परसेप्शन आहे तसंच आहे. बेसिकली आम्ही काय घाम गाळलाय, आम्ही किती कष्ट केलेत या कोर्ससाठी, आमचं आम्हाला माहिती आहे. आणि आम्ही रक्ताशी डील करतो, आम्ही सुद्धा इंजेक्शन देतो आणि फक्त तोंडात नाही तर शरीरावर इतर ठिकाणी पण आम्हाला देता येतं. हे एका डॉक्टरचंच काम आहे किंवा फार तर एका नर्सचं काम आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आमचे जे कोर्समध्ये सब्जेक्ट्स असतात ते पहिले 3 वर्ष आम्ही MBBSच्या स्टुडंट सोबत शिकतो. सेम ऍक्च्युअल डेंटल आमचं फायनल इयर इंटर्नशिपमध्ये आम्ही डेंटिस्ट्री ऍक्च्युअल शिकतो. तर डेफिनेटली म्हणजे आमच्या मते तर हेच आहे की डेंटिस्टला डॉक्टर म्हणलंच पाहिजे. बरोबर. आता मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की खूप साऱ्या लोकांना समज आहे किंवा गैरसमज आहे, तुम्ही ते क्लिअर करा, की दात आणि डोळे यांच्यामध्ये काही म्हणजे कनेक्शन आहे का? त्यामुळे डोळ्यांना काही त्रास होऊ शकतो का? हो, आता या बाबतीत कसं आहे की म्हणजे कनेक्शन तर डेफिनेटली आहे, बिकॉज चेहऱ्यावरच आहेत दोन्ही अवयव, बरोबर. सो दाताला जर काही इन्फेक्शन झालं आणि ते इतक्या प्रमाणात झालं की ते डोळ्यापर्यंत पोचलं तर इन्फेक्शन डेफिनेटली डोळ्याला काही कुठेही पास ऑन होऊ शकतं. करेक्ट. कानाला सुद्धा होऊ शकतं, नाकाला सुद्धा होऊ शकतं, दातांच्या वर सायनस आहे, सायनोसायटिस होऊ शकतं. तर तशा त्या प्रकारे डोळ्याला पण जाऊ शकतं. पण मग तुमचा प्रश्न मे बी असा असावा की डेंटिस्टमुळे डोळा खराब झाला. इफ यू तसं जर असेल तर तसं फार रेअर आहे. बरं. अगदीच म्हणजे कुठल्या अगदी चुकीच्या इंजेक्शन टेक्निकमुळे काही प्रॉब्लेम आला डोळ्याला तर होऊ शकतं, पण ते पण खूप रेअरली होतं. बिकॉज आधीच्या काळात कसं चेहऱ्याच्या बाहेरून इंजेक्शन द्यायचे, आता सगळे इंजेक्शन तोंडाच्या आत टेक्निक्स डेव्हलप झाले, तर ती पॉसिबिलिटी खूप नाहीशीच झाली आहे. बरं. मला एक सिंपलचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे की जर आज एखाद्या व्यक्तीला घरच्या घरी दाताची निगा राखायची असेल, दाताला म्हणजे काळजी घ्यायची असेल त्याची, तर त्याने काय 3-4 गोष्टी आहेत ज्या केल्या पाहिजेत? आता पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट हीच की ब्रश करणे, आणि ते पण रेग्युलरली दिवसातून 2 वेळा करणेच करणे. ब्रश पण कसा वापरायचा, काय टेक्निक आहे ते नीट फॉलो करणे. दुसरी गोष्ट ही की सारखं काहीही आपण खातो ते तोंडात जमा नाही झालं पाहिजे, ते फ्लश आउट करणे हे नियमितपणे केलं पाहिजे. म्हणजे पाणी त्यांनी गुळणा करणे, गागलिंग ज्याला आपण म्हणतो, ते केलंच पाहिजे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लॉस, जे आजकाल लोक नाही करत. डेंटिस्ट कडे आल्यावर त्यांना कळतं फ्लॉसिंग म्हणजे काय.
फ्लॉस म्हणजे एक धागा असतो, हम्म. तर मेडिकेटेडच असतो. हम्म. तर तो 2 दातांच्या मध्ये आपल्याला बॅक अँड फोर्थ आणि वर खाली जे काही दातांच्या मध्ये अडकलंय, बर. कारण आपण ब्रशिंगनी फक्त पुढचा आणि आतला भाग हम्म. स्वच्छ करतो, हम्म. पण फ्लॉसिंगनी आपल्याला 2 दातांच्या मध्ये जे काय अडकलंय, जे जे काय मायक्रो आहे खाल्लेलं जे अडकलंय ते काढायचंय. हम्म. त्याने 2 दातांच्या मधली कीड हम्म. ही लागण्याचे प्रमाण कमी होणार आहे. सो आता तुम्ही म्हटलं की बरोबर. सगळ्यात पहिला पॉइंट आहे ब्रशिंग करण्याचा. तर मला तुम्हाला विचारायचं की ब्रश करण्याची राईट टेक्निक काय आहे, किंवा काही टेक्निक पण असते कायला? हो, डेफिनेटली. आता ब्रशच्या टोकावर एका मटारच्या दाण्या एवढ्या साईजची टूथपेस्ट घ्यायची. आपल्याला केवढी? जे मटारचा मटारचा दाणा बर. आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दाखवतात, हो, दाखवतात. एवढे पूर्ण. हा, तशी नाही घ्यायची. प्रोडक्टचा खप म्हणून असतं. तेवढा पी साईज क्वांटिटी इज इनफ. हा हा. त्याच्याने आधी दातांवर सगळा लेअर लावून घ्यायचा आहे बर. टूथपेस्टचा सगळीकडे, आणि मग तुम्ही राईट हँडेड असाल तर सवयीप्रमाणे आपण लेफ्ट साइडने ब्रशिंग सुरुवात हो. करतो. तर वरच्या दातांना हिरडीवरून वरून खाली आणि खालच्या दातांना हिरडीवरून खालून वर हम्म. असं स्कूपिंग मोशन मध्ये ब्रशिंग झालं पाहिजे. बर. प्रत्येक दातावर 1-2-1-2 असे 2 सायकल्स तरी झाले झाले पाहिजे. पाहिजे. मग पुढचे दात, मग 1-2-1-2 परत पुढचे दात, असं अखंड तोंड कव्हर करायचंय. हम्म. याचबरोबर मोशन हे सर्क्युलर पण पाहिजे, बर. आणि जे आपण हॉरिझॉन्टल जे करतो हम्म. ते इनफ नसतं. हम्म. तर त्या मोशन सोबत हे 2 मोशन्स नेसेसरी आहेत. बरोबर. ब्रशिंग झाल्यानंतर मी स्वतः असं रेकमेंड करतो पेशंट्सला की लाळ थुंकून टाकायची, हम्म. आणि तोंडात जो टूथपेस्टचा फेस राहतो हम्म. तो असतानाच तुम्ही डेंटल फ्लॉस घ्या ओके. आणि दातांच्या फटी क्लीन करा. हम्म. म्हणजे टूथपेस्ट सुद्धा त्या फटींमध्ये पोचते बरोबर. फ्लॉसच्या साह्याने. बरोबर. नंतर चूळ भरून तोंड पूर्ण स्वच्छ करा, आणि रात्री आणि सकाळी दोन्ही वेळा करायचा आहे. रात्रीचा ब्रश हा जास्ती महत्वाचा आहे. सकाळी एक वेळ तुम्ही नाही केलात तरी चालेल, ऑफकोर्स करा, पण कधी विसरला तर सकाळचा विसरा, पण रात्रीचा बिलकुल नका का विसरा. बरं रात्रीचं जास्त महत्वाचं आहे? बिकॉज आपण जेव्हा झोपतो तेव्हा मग तोंडात सगळं ते प्रज्वलन सुरू होतं, बॅक्टेरियाचं वगैरे. कारण एकतर थुंकीचं प्रमाण कमी होतं, तोंड ड्राय पडतं, आणि मग बॅक्टेरियाला एक हब मिळतो. बिकॉज आपण जे वाढायचा. काय खाल्लेलं असतं, नाही म्हटलं तरी सगळं निघत नाही. हो. विदाऊट ब्रशिंग हो. निघणं is- मग त्यामुळे सकाळी करतो ना आपण. हो, पण मग रात्रभर दिवसभर तोंडात थुंकी असते, फ्लशिंग असतं, आपण पाणी पितो, झोपेत ते होत नाही ना. बरोबर. मग फ्लशिंग काहीच नसल्यामुळे स्टॅग्नन्सी येते, आणि त्यामुळे मग कीडचं प्रमाण जास्ती वाढतं. मी अजून एक ऍड करू इच्छिते की फक्त बाहेरून नाही तर आतल्या बाजूनी पण स्वच्छ करणे दातांना. कारण आम्ही जे काही पेशंट्स बघतो बाहेर स्वच्छ आहेत, पण आतून सगळा जो थर साचलेला हो. असतो, ज्याला आमच्या भाषेत कॅल्क्युलस म्हणतात, तर ते आतल्या बाजूनी जास्त जमा होतो. बर. तर आतून देखील स्कूपिंग मोशन, जसं सरांनी सांगितलं, स्कूपिंग मोशन आतून पण केलं पाहिजे, केलं पाहिजे. नॉट जस्ट बाहेरून. बर. आणि फक्त दात नाही, आपण इथे जीभ पण बघतोय, हो. टाळू पण बघतोय, हो. त्याच्यावरून पण ब्रश फिरला गेला पाहिजे. आणि माउथवॉश पण करणं गरजेचं आहे. माउथवॉश झालंच पाहिजे. तुम्ही 1 दिवसाआड केलात तरी चालेल, रोज रोज माउथवॉश करून चव बिघडते असं लोकांचं म्हणणं असतं. सो माउथवॉश कसा करायचा, तर ब्रशिंग आणि माउथवॉश मध्ये अर्ध्या तासाचा तरी गॅप पाहिजे. माउथवॉश म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणताय लिसरीन वगैरे ते प्रोडक्ट वापरून. बरोबर. करेक्ट. बरोबर. स्पेसिफिक ब्रँडचं मी नाव नाही घेत. बर. बाजारात माउथवॉश Mouthwash सांगितलं की देतात. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की खूप सारे पॅरेंट्स असतात जे आपल्या लहान मुलांसाठी चिंतित असतात की बरोबर. त्यांच्या दातांची निगा कशी राखायची. हम्म. तर लहान मुलांच्या दाताची निगा कधीपासून राखायला चालू करायला पाहिजे? आता तुमचा दुसरा प्रश्न जो तुम्ही केला की कधीपासून केला पाहिजे, आता फक्त दात आले आणि ते स्वच्छ केले तेव्हा नाही, तर दात येण्याच्या आधी गम पॅड्स नावाची गोष्ट असते, जे हिरडी आपण ज्याला म्हणतो, तर ते पण स्वच्छ करणे. सारखं आपण बाळाला जे पाणी पाजतो त्यांनी पण ते होतं. दुसरी गोष्ट, बाळाला जेव्हा पहिला दात येतो, जेव्हा सुरुवात होते, तेव्हाच पहिली व्हिजिट ही झालीच पाहिजे डेंटिस्टकडे. ते नीट येत आहेत का, बरोबर सगळं त्याचे गम पॅड्स नीट आहेत का, ते पण डॉक्टर पाहिलं पाहिजे, सांगेल की तुम्ही एकदा व्हिजिट केल्यावर. त्याच्यानंतर जेव्हा आपले खरे दात, म्हणजे जे दुधाचे दात पडल्यानंतर जेव्हा खरे आणि परमनंट दात आपण ज्यांना म्हणतो, ते जेव्हा यायला लागतात तेव्हा देखील डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. कारण ते
दुधाचे दात कितपत रेटनी पडतायत की नाही, तोंडात आहेत की नाही, का खरे दात येणारच नाहीयेत, ते त्याच टाइमला कळतं. नाहीतर 13-14 वर्षांचं झाल्यावर पेरेंट्सला जाग येते की अरे बाबा माझ्या मुलाला मुलीला दातच नाही आले, एक दात नाहीये, 2 दात नाहीये, तर ते आधीच कळलेलं बरं. पण बरं. आता मला थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला हे विचारायचं की डेंटिस्ट, आपण जेव्हा बाकीचे डॉक्टर्स पाहतो त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं, मल्टिपल डिपार्टमेंट्स असतात, तर डेंटिस्ट मध्ये अजून काही सब डिपार्टमेंट्स, काही स्पेशलायझेशन असतात का, आणि जर असतात तर किती असतात आणि कोणते असतात? आता लोकांना म्हणजे पेशंटला असं वाटतं की डेंटिस्ट म्हणजे फक्त दात काढणारे किंवा कॅप लावणारे, सगळे सारखे सगळे सारखे, पण त्याच्यात 9 स्पेशलायझेशन असतात डेंटिस्टमध्ये. डेंटिस्ट्री इटसेल्फ हॅज 9 ब्रांचेस. मुळात डेंटिस्ट्री हेच एक स्वतः स्पेशलायझेशन, बरोबर है ना. त्यातही सुपर स्पेशलायझेशन आहेत असं म्हणूयात आपण. तर आम्ही 5 वर्षांचं ग्रॅज्युएशन, त्याच्या पुढे 3 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन. तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये वी कॅन सिलेक्ट आणि आपल्या रँकनुसार आपल्याला जी ब्रांच मिळते. बर. सो ते 9 ब्रांचेस जे मॅडम म्हणाल्या त्या म्हणजे की आपण ओरल सर्जरी पासून सुरुवात करू. म्हणजे तोंडात कुठली शस्त्रक्रिया करतात ते ओरल सर्जन्स असतात. ओके. आता शस्त्रक्रिया झाल्यावर आपल्याला तोंडात काहीतरी बसवावं लागतं. सपोज दात काढलं तर दाढ बसवावी पण लागते. सो मी प्रोस्थोडॉन्टिस्ट, माझी स्पेशालिटी तिकडे येते. प्रोस्थेटिक म्हणजे आर्टिफिशियल, जे काय आर्टिफिशियल बसवतं होते. तो सेकंड इज प्रोस्थोडॉन्टिस्ट. थर्ड इज आपण मॅडमचं उदाहरण घेऊयात, त्या ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत. ओके. म्हणजे ब्रेसेस आणि अलायनर्स मध्ये जे स्पेशलायझेशन करतात ते. दात जे वेडे वाकडे असतात ते अलाइन करणं, सो ऑर्थो. त्यानंतर तोंडात कुठला तरी सपोज तोंड आलंय, अल्सर आलाय, कॅन्सरचा चट्टा उठलाय, असं काय असतं तर ते ओरल पॅथॉलॉजिस्ट स्पेसिफिकली त्यासाठी असतात. त्यानंतर हिरड्यांच्या हेल्थसाठीचे जे असतात डॉक्टर्स त्याला पेरिओडॉन्टिस्ट म्हणतात. रूट कॅनलचे स्पेशलिस्ट असतात त्याला एंडोडॉन्टिस्ट म्हणतात. जे एक्सरे वगैरे जे काढतात दातांच्या एक्सरे मधले जे स्पेशलायझेशन करतात त्यांना रेडिओलॉजिस्ट असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक एका अवयवासाठी, एका छोट्या पार्टसाठी वेगळं स्पेशलायझेशन आहे किंवा सुपर स्पेशलायझेशन आहे. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही ऑर्थोडेंटिस्ट आहात, बरोबर. तर ब्रेसेस आणि अलायनर याच्यामध्ये काय फरक आहे आणि कुठलं बेटर आहे कोणासाठी, मला हे सांगा एकदा. आता फर्स्ट थिंग फर्स्ट, तुम्ही ऑर्थोडेंटिस्ट म्हणालात तर इट इज ऑर्थोडॉन्टिस्ट. तर फक्त तुम्ही नव्हे तर खूप सारे पेशंट्स जे येतात ते हेच बोलतात की ऑर्थोडेंटिस्ट. तर लोकांना सुद्धा ते कळलं पाहिजे की ऑर्थोडॉन्टिस्ट काय असतात. सो ब्रेसेस आणि अलायनर्स जर आपण म्हणू, आता ब्रेसेस सगळ्यांना माहितीच असतात. अलायनर्स म्हणजे काय, आता कस्टमाइज्ड प्रत्येक पेशंटसाठी वेगळा बनवलेला हा साचा असतो त्याच्या दातानुसार. तर आपण आधी त्यांचा स्कॅन घेतो, ते ट्रीटमेंट प्लॅन बनतं आणि मग ते अलायनर्स येतात. तर ते कस्टमाइज्ड असतात. ते ट्रान्सपरंट असल्यामुळे आजकाल पेशंट्सचा कल तिकडे जास्त जात आहे. ट्रान्सपरंट असतात, घालायला काढायला इझी असतं आणि पेशंट स्वतः काढू शकतो. तिसरी गोष्ट, पेशंटला काहीही बंधन नसतं की बाबा हेच खा किंवा तेच खा, जसं ब्रेसेसमध्ये असतं. ब्रेसेसमध्ये कसं कडक नाही खायचं, चिकट नाही खायचं, किंवा ब्रेसेस तुटू शकतात, तुटल्यावर मग ट्रीटमेंट अजून लांबू शकते. तसं नाही, अलायनर स्वतः पेशंट काढू शकतो आणि मनाला येईल ते खाऊ शकतो, कडक म्हणा चिकट म्हणा. आणि अलायनर्स किंवा ब्रेसेस जसं तुम्ही विचारलात कुठलं बेटर आहे, तर दोन्हीमध्ये रिझल्ट चांगले येतात. आता मी असं नाही सांगणार की बाबा फक्त आणि फक्त ब्रेसेस चांगले आहेत की फक्त आणि फक्त अलायनर्स चांगले आहेत. ते केस वाईज किंवा प्रत्येक पेशंटला कुठलं ट्रीटमेंट सूट होणार आहे किंवा कुठल्या ट्रीटमेंटनी हा केस चांगला रिझल्ट देणार आहे ते आम्हाला ॲज अ ऑर्थोडॉन्टिस्ट ते कळलं पाहिजे आणि त्यानुसारच आम्ही ती केस करतो. आता काही केसेस असतात जे अलायनर्ससाठी योग्य नाहीत, जसे की आता कॉम्प्लेक्स केसेस झाले, खूपच वेडेवाकडे आहेत किंवा खूपच पुढे आहेत दात, तर अलायनर्सनी तेवढं कव्हर नाही होऊ शकत जेवढं आम्ही ट्रेडिशनल वर म्हणजे कन्व्हेन्शनल जे ब्रेसेस आहेत त्याच्यावर आम्ही जोर देऊ शकतो. आणि ते आमच्या हातात असल्यामुळे आम्ही ते चेंजेस आमच्यानुसार करू शकतो. आणि ब्रेसेस कसं आहे, पेशंट आजकाल नाही प्रिफर करत आहेत कारण दातावर दिसतात किंवा आजकाल सोशल मीडियामुळे इतका अवेअरनेस झालंय लोकांना, त्यांचं एस्थेटिक आणि दिसणं खूप मॅटर करतं. सो पेशंट अलायनर कडे वळतात, पण नॉट एव्हरी केस इज मेंट फॉर अलायनर. ओके.
आता मला याच्यातलं सांगा की खर्चिक काय आहे. ब्रेसेस लावायचे असतील तर किती खर्च येतो सर्वसाधारणपणे, आणि अलायनर लावण्यासाठी किती खर्च येतो? आमचं नावच खराब आहे. खर्च येतो. तर ब्रेसेस साठी बऱ्यापैकी अलायनर्सच्या कम्पॅरिझन मध्ये कमी खर्च येतो. ओके. कारण अलायनर जे बनतं, जे मटेरियल असतं तेच मुळात मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त असल्यामुळे आहे. जे कन्झ्युमर पर्यंत येईपर्यंतचा कॉस्ट ऑलरेडी वाढलेलाच असतो. आणि ब्रेसेस कसं आहे, त्याच्यामध्ये पण प्रकार असतात. मेटलचे ब्रेसेस असतात, सेरामिकचे ब्रेसेस असतात, किंवा आजकाल जे सेल्फ लायगेटिंग आपण म्हणतो, तर ह्या प्रकारांमध्ये पण वेगवेगळी कॉस्ट रेंज असते. तर ही 70च्या खालीच असते. हा सगळे कॉस्ट 70 ते 80 पर्यंत असतात. कुठपासून होते? स्टार्ट ही 40 पासून होते. सो 40 to 70. 40 to 70, 40 to 80 पर्यंत हा ब्रेसेसचा कॉस्ट जातो. याच्यामध्ये सगळा ओव्हरऑल कॉस्ट आला की फक्त त्या ब्रेसेसचा कॉस्ट आला? आता त्यात मी स्पेसिफिकली सांगू इच्छिते की मी ॲज अ ऑर्थोडॉन्टिस्ट जेव्हा माझ्याकडे कुठला केस येतो तर त्याच कॉस्टमध्ये मी त्याची दुभागणी करून पेशंटला सांगत असते की ओव्हरऑल कॉस्ट इतका आहे, त्याच्यात एवढा कॉस्ट ब्रेसेसचा असणार आहे आणि एवढा कॉस्ट जे काय वेगळ्या काही गोष्टी लागतात. म्हणजे फक्त आणि फक्त ब्रेसेसनी होतं असं नाही. दात काढावा लागतो, उपदाढ काढावी लागते, अक्कलदाढ काढावी लागते, किंवा कुठला वेगळा अप्लायन्स लागतो. काही काही पेशंटची जीभ सारखी लागत असते दातांना, तर त्याच्यासाठी वेगळा अप्लायन्स जर लागत असेल तर त्याचा वेगळा खर्च असतो. हे आधीच आम्ही सांगतो की त्याच्यात आहे का वेगळा आहे. आणि अलायनर्स जर तुम्ही म्हणाल तर त्याची रेंज आता मार्केटमध्ये तुम्ही बघाल व्हरायटी ऑफ ब्रँड्स आहेत अवेलेबल. आणि आय वोंट स्पेसिफाय अ सर्टन नेम, पण जे आजकाल सेलिब्रिटीजला घेऊन प्रमोशन्स करतायत की आम्ही फक्त आणि फक्त 50,000 तुमची ट्रीटमेंट करून देऊ. इट इज जस्ट अ फॅलेसी. म्हणजे हे सगळं फॉल्स आहे. त्याला जे भुलतात त्यांना ट्रीटमेंट परत करावी लागते. सो ब्रँडवर जाऊ नका. पहिले तुमच्या ऑर्थोडॉन्टिस्टकडे जा किंवा डेंटिस्टकडे जा, व्हॉट एव्हर. ते तुम्हाला प्रॉपर कन्सल्ट करतील की तुम्हाला काय हवंय, तुमच्या केसला काय सूट होणार आहे. आणि अलायनरचं कॉस्ट हे 1.5 लाखापासून ते 2.5-3 लाखापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे 3 पट आहे ब्रेसेसच्या कम्पॅरेटिव्हली अलायनरचं कॉस्ट. मॅडम एका अलायनर कंपनीमध्ये डिझायनिंग ऑर्थोडॉन्टिस्ट होत्या. बरं. सो त्याचा आम्हाला फार फायदा झाला. तर आमच्या क्लिनिकमध्ये ॲज लो ॲज 40,000 मध्ये पण आम्ही अलायनर्स डिलिव्हर केलेत. पण दॅट वॉज केस स्पेसिफिक. एक्झॅक्टली. म्हणजे ती केस तशी होती, कमी अलायनर्स मध्ये संपणारी केस होती. कारण एखाद दुसरी फट म्हणा किंवा एखाद दुसरा दात वेगळा वाकडा आहे, त्यालाच आपण करेक्ट केलं, तेव्हा ती जाऊन कॉस्ट तेवढी कमी आली. असं नाही की तुमचे दात खूपच वेडेवाकडे आहेत आणि तुम्ही आमच्याकडे आलात बाबा आम्हाला 40,000 करून द्या, तसं नाही. पॉसिबल नाहीये तसं. येस. बरं, मला याला जोडूनच पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आज आपल्याकडे जे काही इन्शुरन्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होतात, बट डेंटिस्ट किंवा दात हा जो विषय आहे ना, हा कव्हर होत नाही. राईट. तर याच्या मागचं रिझन काय आहे, तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, काही डेंटल प्रोसिजर्स जे आहेत ते कॉस्मेटिकच्या नावाखाली येतात. बरं. गरजेच्या नाही, पण आम्हाला इच्छा आहे म्हणून आम्हाला करायची. दॅट इज कॉस्मेटिक. म्हणजे जसं की आता विनियर्स झाले, म्हणजे दात पिवळे आहेत किंवा छोटे आहेत, त्यांचा आकार नीट करायचा आहे, दॅट इज विनियर्स. दुसरी गोष्ट आता ब्रेसेस आणि अलायनर्स वेडेवाकडे आहेत, तर दॅट इज पेशंट्स कन्सर्न की मला चांगलं दिसायचं आहे, मला एस्थेटिकली फंक्शन वेगळा पण एस्थेटिक कन्सर्न त्याच्यात एक येतो. तिसरी गोष्ट म्हणजे कॅप म्हणा, दातावर जे कॅप बसवतो आपण ते सुद्धा कॉस्मेटिकच्या अंडर येतं. ते देखील कव्हर होत ते देखील कव्हर होत नाही. आता जे कव्हर देतात ते फक्त काय, रूट कॅनल, म्हणजे दात वाचवण्याची क्रिया. सो रूट कॅनल कव्हर होतं इन्शुरन्स मध्ये? रूट कॅनल कव्हर होतं बऱ्याचशा इन्शुरन्स मध्ये. नॉट एव्हरी इन्शुरन्स विल कव्हर दॅट. फिलिंग्स पण काही जण करतात, शस्त्रक्रिया बऱ्यापैकी करतात. विजडम टूथ सर्जरी वगैरे असेल तर ते होतं. आणि एखाद्या केसला जर हॉस्पिटल ऍडमिशन लागत असेल तर ते डेफिनेटली होतं. सपोज रोड ऍक्सिडेंट आहे, ज्यात जॉ फ्रॅक्चर झालंय, असं काही असेल तर ते नक्कीच होतं कव्हर. तर मला आता अजून एक विचारायचं आहे की प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या तर कव्हर नाही करत याला, तर काही गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत का ज्याच्यामध्ये डेंटल ट्रीटमेंट कव्हर होऊ शकते? नक्की. आता महात्मा फुले जन आरोग्य योजना झाली किंवा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना झाली,
ते दोन्ही पण आता ना म्हणजे डेंटल कव्हरसाठी जेवढं पण करता येईल किंवा आता त्यांनी हॉस्पिटल्स वाढवलेत, बर म्हणजे 900 हॉस्पिटल्स 2018 पासून त्यांनी वाढ केली आहे. केली आहे. आणि तिसरं एक मी सांगू इच्छिते की निरामय जे हेल्थ इन्शुरन्स स्कीम आहे ती पण गव्हर्नमेंट स्कीमच आहे, तर त्याच्या अंडर देखील जे फिजिकली चॅलेंज्ड आहेत किंवा ऑटिस्टिक पेशंट्स आहेत, मेंटली चॅलेंज्ड आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जे काही चांगलं डेंटल रिलेटेड करता येईल ओके, ते पण होत आहे आता. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. इम्प्लांट म्हणजे काय आणि ते केव्हा करावं लागतं? राईट. सो आता मी प्रॉस्थोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे. सो डेंटल इम्प्लांट्स हे काय असतात त्याच्याने मी सुरुवात करतो. बेसिकली टायटेनियम हा धातू त्याचा एक स्क्रू सारखं दिसणारा कॉम्पोनेंट असतो. डेंटल इम्प्लांट म्हणजे तो दाताला रिप्लेस करत नाही, तो दातांच्या मुळांना रिप्लेस करतो. हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ओके, एकदा का दातांचं मूळ पाया जर भक्कम असेल तर तेव्हा आपण बिल्डिंग किती उंच बांधू शकतो, बरोबर. तर इम्प्लांट हा बेसचं काम करतो आणि तो हाडामध्ये जाऊन फ्यूज होतो. टायटेनियम धातू ह्याचा स्टडी आहे की तो हाडाशी आपल्या फ्यूज होतो. तो फ्यूज व्हायला साधारण 2.5 ते 4 महिने कालावधी द्यावा लागतो. ते डिपेंड करतं केसच्या कॉम्प्लेक्सिटी प्रमाणे. एकदा का इम्प्लांट हाडामध्ये फ्यूज झाला त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर कॅप बसवतो जी आपला दाताचं ऍक्च्युअली रिप्लेस असतो. हा. सो डेंटल इम्प्लांट कोणी करावं आणि कधी करावं, तर 18 वर्षावरील कुठल्याही रुग्णांनी इम्प्लांट केलेला योग्यच असतो. दात जेव्हा निघतो कुठल्या कारणाने काढला जातो तर मग ते रिप्लेस करायसाठी डेंटल इम्प्लांट हेच सगळ्यात योग्य ऑप्शन आहे. बर, आता पुढचा प्रश्न जो मॅडमला विचारला तोच तुम्हाला विचारायचा आहे की याला खर्च किती येतो? इम्प्लांटसाठी खर्च किती असतो? हो, लाईक आय सेड आमच्यात मटेरियल्सच महाग असतात. सो ते मुळात ती ट्रीटमेंट महागच असते. पण डेंटल इम्प्लांट हा 25,000 60,000 रेंज होऊ शकतो. आता ते सोपं उदाहरण द्यायचं, तुम्ही ऑल्टो घेताय, तुम्ही फॉर्च्युनर घेताय, तुम्ही मर्सिडीज घेताय, तर सर्वसामान्यांना समजायसाठी माझ्याकडे हेच उदाहरण आहे की तुम्ही गाड्या चालणार सगळे, तुम्हाला रेस ट्रॅक वर पळवायची आहे, तुम्हाला डोंगर दऱ्यांमध्ये पळवायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते सिलेक्ट केलं पाहिजे. बरोबर. आणि हाडाची क्वांटिटी किती आहे, कुठला इम्प्लांट पेशंटसाठी योग्य असेल, तर असं म्हणजे सांगणं गरजेचं आहे की म्हणजे आम्ही तरी पेशंटच्या पॉकेट प्रमाणे विचार नाही करू शकत. जे योग्य आहे ते सांगतो आणि जे त्यातल्या त्यात इकॉनॉमिक ऑप्शन बसेल तसं आपल्याला सांगता येईल. सो वाईड रेंज ऑफ ब्रँड्स आहेत, त्यामधनं आम्ही पेशंटला सांगतो तुमच्यासाठी हे योग्य आहे, मग पेशंट जे सिलेक्ट करेल तसं आम्ही करतो. करेक्ट. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे जो मला वाटतं की सगळ्याच लोकांच्या मनामध्ये असेल की अक्कलदाढ ही काढावीच लागते का? आता प्रत्येक वेळेस अक्कलदाढ काढली पाहिजे असं पण नसतं. कीड लागलीये किंवा ती गालात आलीये किंवा वाकडी आलीये तरच ती काढली गेली पाहिजे. किंवा मग समजा आता जसं मी ब्रेसेस आणि अलायनसचं ट्रीटमेंट करते त्याच्यामध्ये कसं असतं, काही काही वेळेस उपदाढ सोडून अक्कलदाढ सुद्धा काढली गेलेली योग्य असते. तर काही काही वेळेस वाकडी आली तर सूज येते. सूज आल्यामुळे मग पेशंटला कळतं की अरे बाबा माझ्या इकडे सूज आले म्हणजे काहीतरी अक्कलदाढीच्या रिलेटेड आहे. मग ते डॉक्टरांकडे व्हिजिट करतात. पण त्याच्या आधी त्याला कीड लागून गेलेली असते किंवा ती गालात आलेली असते आणि मग ती दुसरीकडे चावताना वगैरे गाल चावला जातो. ते सगळे जेव्हा असतात तेव्हा ती काढली गेलेलीच योग्य. पण दरवेळेस काढलीच पाहिजे असं पण नसतं. 70% पॉप्युलेशन मध्ये स्टॅटिस्टिक्स आहेत की मोस्टली काढावीच लागते, कारण ती वाकडी असते किंवा किडलेली असते. दात म्हटलं तर दाताचा आजार म्हटलं तर पेन हा येतोच आणि तो पेन जो असतो तो असहनीय असतो खूप वेळेस. तर मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा, मी मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं की पेन फ्री डेंटिस्ट्री. बरोबर. तर खरंच पेन फ्री डेंटिस्ट्री असते का आणि असते तर कशी असते? आता पेन होतो म्हणूनच आमचं दुकान चालतं, नाही तर कोणी सिरियसली घेतलं नसतं दाताला. पेन फ्री डेंटिस्ट्री नक्कीच आता जशी आधुनिकता वाढतीये तसं आहेच. दातांमध्ये पेन म्हणजे नक्की काय की कीड लागल्यावर होतं,
सो त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय डेंटिस्टचा कंट्रोल नसतो. डेंटिस्टचा कंट्रोल कुठे असतो, ट्रीटमेंट करताना पेन व्हावा नाही, किंवा मेनली आम्ही तोंडात इंजेक्शन देतो, त्याला भयंकर घाबरतात लोक, की तोंडात इंजेक्शन म्हणजे फार मोठी गोष्ट वाटते. सो त्याच्यात पेन फ्री अनेस्थीशियाच्या टेक्निक्स आहेत. एक वेगळ्या प्रकारची सिरिंज असते ज्याची सुई फार पातळ असते, जी फील होत नाही. एक वेगळं डिव्हाइस असतं जे व्हायब्रेशन मेथडनी अनेस्थीशिया डिलिव्हर करतं. एक निडल फ्री डिव्हाइस असतं ज्याच्यात निडलच नसते, ते वॉटर प्रेशरनी अनेस्थीशिया डिलिव्हर होतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण अगेन मला वाटतं की पेशंटचं जर मन जिंकलं ना सुरुवातीला, जर कॉन्फिडन्समध्ये घेतलं, तर जेव्हा पेशंट इथून रेडी असतो आणि बरा होतो, तेव्हा बाकीच्या गोष्टी फार मॅटर करत नाही. बरोबर. सो आम्ही क्लिनिकला वी मेक शुअर की ॲम्बियंट म्युझिक सुरू आहे, किंवा पेशंटला कोण वयस्कर असतील तर त्यांच्यासाठी किशोर कुमार, आर डी बर्मन असतं, कोण यंग असतील त्यांच्यासाठी अरिजित सिंग असतं. तर आम्ही अशी गाणी लावतो किंवा वी मेक द एन्व्हायरमेंट व्हेरी कम्फर्टेबल. सो अशा सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर नक्कीच डेंटिस्ट्री पेन फ्री आहे. बरोबर. या बाकीच्या गोष्टींमुळेच अर्धा पेन कमी होत असेल त्या व्यक्तीचा. बरं, मला तर असा एक मनामध्ये प्रश्न आहे की आपण पुण्यामध्ये सध्या आहोत, तर पुण्यामध्ये अवेअरनेस, जे डेंटल ट्रीटमेंट्स आहेत त्यांचं अवेअरनेस जास्त असणार आहे कम्पॅरेटिव्हली गावाखेड्यामध्ये. तर तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे किंवा काही ऑब्झर्वेशन आहे का की गावाकडे या ट्रीटमेंट्स, डेंटल ट्रीटमेंट्स कशा प्रकारे उपलब्ध आहेत आणि अवेअरनेस कशा प्रकारचा आहे, काही फरक आहे का? हो, आता ऑफकोर्स अर्बनायझेशन सगळीकडेच झालंय, पण फॉर्च्युनेटली आम्हाला गावाकडे पण प्रॅक्टिस करायला संधी मिळते. मला स्पेसिफिकली मेन्शन करायचंय, गोंदवले संस्थांचं गोंदवले चॅरिटेबल हॉस्पिटल आहे मोठं, साताऱ्याजवळ गोंदवले गाव आहे तिकडे. सो तिकडे आम्ही दर महिन्याला जातो आणि बरेचसे पेशंट्स पूर्णपणे ट्रीट करतो. आणि तिकडे फ्री ऑफ कॉस्ट सगळी ट्रीटमेंट होते. आणि तिथलं जे क्लिनिक आहे म्हणजे ते एखाद्या प्रायव्हेट क्लिनिकला पण लाजवेल इतकं चांगलं आहे. सगळी सुविधा आहे, सगळं तिकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे. ज्या फिलिंग्ससाठी म्हणा, ज्या ट्रीटमेंटसाठी आम्ही इथे 5,000, 10,000 देखील घेतो, तिकडे ते पूर्ण फ्रीमध्ये होतं. सो बाहेर डेफिनेटली अशा प्रकल्पांमुळे अवेअरनेस नक्कीच आलाय. फक्त पेशंट्सला समजवण्याची जी पद्धत असते ती जरा बदलते. पुण्यात आय हॅव टू मेन्शन फॅक्ट्स, मला स्टडीज मेन्शन करावे लागतात कधी कधी पेशंट्सला, जे एखाद्या सर्वसामान्य गावातल्या माणसाला कळेलच असं नाही. बरोबर. तर मग त्यांना थोडंसं सोप्या भाषेत, थोडं सौम्य भाषेत समजवायला लागतं. मग असं आहे. पण एकदा का त्यांना आता मोबाईल वगैरे सगळ्यांकडेच आले, तर थोडे अॅनिमेशन्स वगैरे दाखवले की हा बेसिक अवेअरनेस जो आला पाहिजे तो नक्कीच आलेला आहे. बरोबर. आणि मी तर म्हणतो जेव्हा पेशंट्स असं ट्रस्ट करतात ना, तर तेव्हा दे आर इझी टू ट्रीट. करेक्ट. सो गावाकडे तो एक आम्हाला फायदा असतो की पेशंट्स देवाच्या समानच मानतात. बरोबर. डेंटिस्टला किंवा डॉक्टरला फॉर दॅट मॅटर. बरोबर. तर मग तिकडे गुण पण चांगला येतो आणि तसं म्हणजे सोपं जातं आम्हाला. सो गावाकडे देखील आता अवेअरनेस जो आहे तो भरपूर आलाय. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की तर तुम्ही पेशंट सोबत काम करताना खूप वेळेस काही भावनिक क्षणही आले असतील समोर, किंवा काही अशा केसेस असतात की ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यावरती खूप वेगळा परिणाम असा होतो. बरोबर. सो असं काही भावनिक क्षण तुमच्या पेशंट सोबतचा तुमचा आहे का? अगदीच, म्हणजे खूपच आहेत. बरं. मी मुळातच जरा भावनिक डॉक्टर आहे. तर एकदा काय झालं की मी एका आजींची कवळी बनवली आणि त्या इतक्या खुश झाल्या की म्हणजे खाता यायला लागलं, चावता यायला लागलं, आणि त्या बेड रिडन होत्या. तर एक असा म्हणजे वेळ आला की मी होम विजिट्स पण करतो बेसिकली, ज्यांना अगदी क्लिनिक पर्यंत येता येत नाही म्हाताऱ्या पेशंटला, त्यांची कवळी आम्ही घरी जाऊन माझी टीम आम्ही बनवतो. सो तसं मी फॉलोअप साठी गेलेलो त्यांच्या, आणि बेडवर त्या झोपल्या होत्या, पाय सुजलेले, आणि माझ्याकडे मी पाहिलं, डॉक्टर आलात तुम्ही, आणि मला खूप छान खाता येतंय आता, असं मान हळूहळू हलवत म्हणाले. आणि ते इतकं सॅटिस्फाईंग होतं. मी तशाच त्यांच्या पाया पडलो आणि कवळी वगैरे बघितली कुठे टोचते नाही टोचत आहे, आणि अगदी दुसऱ्या दिवशी न्यूज आली की शी वॉज नो मोर. म्हणजे
इतकं ते इमोशनल मोमेंट होता तो माझ्यासाठी. तर इतका परिणाम आपण लोकांच्या आयुष्यात करतो हे म्हणजे समजून आलं की खूप बरं वाटतं. दुसरं असं की अशाच एक आजी आहेत, जोग आजी, 95 वर्षाच्या आहेत. बर. आणि इतक्या म्हणजे मला अगदी नातवासारखं वागवतात. माझ्या वाढदिवसाला फोन करणार, प्रत्येक महिन्यात एक तारीख ठरलेली असते की त्यांचा फोन येणारच. कशा आहात डॉक्टर, मी पुण्यात आलेली आहे. मग त्यांची मुलं मुली त्यांच्या सगळ्या माझ्याशी गप्पा मारतात. आणि असं ते म्हणजे ते नातं ते जुळत जातं. आणि त्यानंतर एक पेशंट आहेत की त्यांनी अगदी मला त्यांच्या मुलाची उपाधी दिली. बर. आणि आपल्याला कळतं ना की नुसतं कोणीतरी फ्लॅटर करायला बोलतंय का खरंच मनापासून बोलतायत. तर अगदी त्यांना काही गरज नव्हती की मी त्यांना काही डिस्काउंटही देणार नव्हतो का काही नाही, पण अगदी आतून येत होतं त्यांचं की ते माझ्या मुलासारखं आहे अगदी असं. सो मग ह्या गोष्टी जेव्हा असं करतो ना आपण, असं वाटतं हा आपण करतोय, वी आर डुईंग द राईट थिंग इन आवर लाईफ. आणि हीच खरी संपत्ती वाटते मला. पैसा अडका प्रॉपर्टी येत राहील, पण ही संपत्ती पण महत्वाची असते असं. आणि जे मला वाटतं की फक्त डॉक्टरच्या नशिबामध्ये आहे, तो कुठलाही डॉक्टर फॉर्च्युनेटली. येस. सो म्हणून तुमचा आधीचा प्रश्न होता की डॉक्टर डेंटिस्टला म्हणतात की नाही, हे सगळं पलीकडे आहे त्याच्या. बाय नका म्हणू, आम्ही काय कमवतो आम्हाला माहिती आहे. बरोबर. आणि इनफॅक्ट मॅडमच्या बाबतीत पण अगदी म्हणजे मुलींचं लग्न ठरत नसतं. ब्रेसेसची ट्रीटमेंट केली, अलायनर्सची ट्रीटमेंट केली, स्माईल एकदम छान झाली, लग्न ठरलं. स्पेसिफिकली आम्हाला लग्नाची आमंत्रण येतात की तुम्ही आलंच पाहिजे, कुठेतरी तुमचा पण हातभार आहे. तर हे आम्ही इतका जेव्हा मोठा प्रभाव घडून आणतो लोकांच्या आयुष्यात, मग खरंच बरं वाटतं. करेक्ट. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की खूप वेळा असं होतं, लहान मूल जेव्हा खेळतं, पळता पडतं आणि पडल्यावरती दात पडण्याचे चान्सेस म्हणजे मी म्हणेल 10 पैकी 3-4 मुलांचे दात कधी ना कधी पडतो. तर दात पडल्यावरती त्या पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे? आता लहान मुलं पण आणि अडल्ट पण दोघांसाठी हे म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये किंवा काय असं दात पडू शकतो. तर आता लहान मुलांच्या केसमध्ये जर तो दुधाचा दात असेल तर मग तो रिप्लेस करणंच गरजेचं आहे असं नाहीये. दुधाचा दात ऑफकोर्स ठेवावा, कारण मग त्याच्याप्रमाणेच ओरिजिनल दात, परमनंट दात येत असतो. पण मग ती स्पेस मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही स्पेस मेंटेनर किंवा असं काहीतरी गोष्टी लावतो. ते एक करता येतं लहान मुलांमध्ये. दुसरं की जर परमनंट दातच जर निघालाय कोणाचा काय, तर मग अशा केसमध्ये तो दात आपण प्रोक्युअर करून त्या दाताला घेऊन डेंटिस्टकडे ताबडतोब जाणं हे नेसेसरी आहे. जो सगळ्यात जवळचा डेंटिस्ट आहे त्याच्याकडे जाऊ शकता तुम्ही तो दात घेऊन. तर तो दात न्यायचा कसा, असाच खिशात न्यायचा नाही, त्याला व्यवस्थित पाण्याने, प्यायच्या पाण्याने त्यातल्या त्यात धुवायचं, कमीत कमी हात लावायचा. आणि एकदा स्वच्छ झाला दात की आपल्या तोंडातच थुंकीमध्ये तो ठेवायचा. किंवा आजूबाजूला काही दुकान असेल तर दूध घ्यायचं, दुधाची पिशवी फोडायची, त्या दुधामध्ये तो ठेवायचा आणि पिशवीत तसा तो आणायचा डेंटिस्टकडे. हे जे थुंकी किंवा दूध आहे हे दाताचं ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणून काम करतं. दाताला कोरडं कधीच असं हवेत ठेवून पॅकेटमध्ये वगैरे ठेवून आणायचं नाही. एकदा का डेंटिस्टकडे आलं की डेंटिस्ट मग त्याला स्टराईल करतात त्या दाताला. आपल्या तोंडातलं जे दात पडलेलं सॉकेट बनतं, ती जखम इन्स्पेक्ट करतात आणि तोच दात तसाच्या तसा तिथे विशिष्ट कालावधीत जर पेशंट पोचला तर तिथल्या तिथे आपल्याला दात परत लावता देखील येऊ शकतो. एक्झॅक्टली. किती वेळामध्ये तो डेंटिस्टकडे गेला पाहिजे? 2 ते 3 तासात, त्याच्यावर नाही. 3 तासामध्ये डेंटिस्टकडे जितकं शक्य होईल त्याच्या आतच पोचावं. आता काय चौकात डेंटिस्ट सापडेल तुम्हाला. तर बरोबर, नक्कीच. आता मला असं समजून घ्यायचं तुमच्याकडून की आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, येतोय. त्याच्यामध्ये IT क्षेत्र आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये देखील AIचा खूप जास्त यूज होतोय दिवसेंदिवस. तुम्ही डेंटिस्ट, ऍज अ डेंटिस्ट या इंडस्ट्रीकडे कसं पाहता? टेक्नॉलॉजीचा वापर इकडे कशा प्रकारे होतोय आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं की या फील्डमध्ये काय चेंजेस होऊ शकतात? अगदीच. म्हणजे आता आम्हाला फक्त एक अश्युरन्स आहे की आमचा जॉब धोक्यात नाहीये AI मुळे. तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत AI. एक्झॅक्टली. पण टू सम एक्सटेंट आता ते पण होईल मला वाटतं फ्युचरमध्ये. कसं ते मी सांगतो. आधुनिकतेबद्दल आपण बोलतोय तर हे आपण इम्प्लांट्स वगैरे जे सगळं बोलतो ना, आता टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली की लॅब ग्रोन म्हणजे टूथ, नॅचरल टूथ आता होतोय. दॅट इज द थिंग ऑफ द फ्युचर. किंवा तुम्ही ऐकलं असेल स्टेम सेल
रिलेटेड काही आता रिसर्च सुरू आहे. आर्टिकल्स रिसर्च. तर मग लॅबमध्ये दात ग्रो होऊन आपण पेशंटच्या तोंडात इम्प्लांट करता येईल असा रिसर्च सुरू आहे. आता तो कधी अंमलात येईल काही सांगता येत नाही, पण ते आहे. त्यानंतर आत्ता जोरदार जे सुरू आहे टेक्नॉलॉजीमध्ये ते इंट्राओरल स्कॅनिंग. म्हणजे तुम्ही कधी डेंटिस्टकडे गेला असाल तर असं ते माप कालून तोंडात असं ते जेल सारखं मटेरियल लोड करून माप घ्यायचं. पण आता ते तसं नसून डिजिटल प्रोब असतो एक, जो कम्प्युटरला जोडलेला असतो. त्याच्याने 3D इमेज लॅपटॉपमध्ये जनरेट होते. रिअल टाइम. ती इमेज आम्ही तो डेटा आम्ही लॅबला डिरेक्टली पाठवतो आणि मग कॅडकॅम पद्धतीने कॅप्स वगैरे बनतात, ज्याचं प्रिसिजन खूप चांगलं असतं. सो ते नवीन आम्ही ती डिजिटल डेंटिस्ट्री ही प्रॅक्टिस आमच्या क्लिनिकला करतो. त्यानंतर अजून AI असा वापरला जातो की सपोज मला इम्प्लांट प्लेस करायचा आहे, तर तो इम्प्लांट हाडामध्ये कुठल्या अँगलने जाईल, कसा जाईल, ह्याचा अनुमान आम्ही आधीच लावतो कम्प्युटरवर. तर आम्ही गेम खेळल्यासारखं सॉफ्टवेअरमध्ये आधीच इम्प्लांटचं पोझिशन वगैरे सगळं ठरवतो. मग आम्ही एक सर्जिकल गाईड तयार करतो. त्या गाईडमध्ये मी ठरवलं तरी माझा अँगल चुकू शकत नाही. आणि ज्या अनुकूल पोझिशनला इम्प्लांट हवाय, तर फक्त इम्प्लांटसाठी नाही, जसं मॅडम अलायनर्स करतात, तर AI मध्ये आम्हाला आधीच कळतं की वेडेवाकडे दात सरळ झाल्यावर पेशंट कसा दिसतो. फेशियल स्कॅन्स होतात, पेशंटचा चेहरा दिसतो, त्याच्यामध्ये आम्ही जो एक्सरे घेतलेला असतो तो आम्हाला इंटिग्रेट करता येतो. मग पेशंटच्या चेहऱ्याच्या आत आम्हाला पेशंटचा जबडा दिसतो, कवटी दिसते, त्याच्यात आम्हाला दात डिझाईन करता येतात. आणि दातामध्ये चेंजेस आल्यावर फेशियल चेंजेस काय येणार आहेत ते सुद्धा आधीच कळतं. स्माईल कशी दिसते पेशंटची, हे सगळं डेटा आम्ही जेव्हा प्रोजेक्ट करतो. सो आम्ही फॉर्च्युनेटली या जनरेशन मध्ये अशा आहेत की आम्ही कन्व्हेन्शनल डेंटिस्ट्री पण पाहिली आणि आम्ही डिजिटल डेंटिस्ट्री पण पाहिली आणि आम्ही अडॅप्ट सुद्धा केली. सो बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आम्हाला आमच्या वापरता येतात फॉर्च्युनेटली. ते एक झालं. त्यानंतर अशा अनेक गोष्टी, म्हणजे आता एक्सरेचा जो रिपोर्ट येतो तो सर्वसामान्य माणसाला कळत नाही, बापरे काय बघतोय हे. त्याच्यात नोटेशन्स येतात, मग AI जनरेटेडच नोटेशन्स असतात की हे आहे ते आहे. तर मग अशा आधुनिकता नक्कीच. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, रोबोट्स आता आहेत. तर रोबोटिक आर्म असतो एका मशीनला, जो त्याला सगळा डेटा असा फीड केला तर तो आर्म जाऊन दातांचा शेप करणं, दातांना स्माइल डिझायनिंग साठी शेप देणं, असं सगळं तो रोबोटिक आर्म करतो. पण यासाठी डेफिनेटली एका प्रॅक्टिशनरचं असिस्टन्स असणं गरजेचं आहे. करेक्ट. कारण जर रोबोटचं डोकं फिरलं तर यू नेव्हर नो. आणि ह्युमन टच देखील इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. असं सुद्धा होऊ शकतं की कम्प्युटर समोर डेंटिस्ट बसलाय आणि तिकडे मशीन काम करतंय, असं सुद्धा फ्युचरमध्ये डेफिनेटली होऊ शकतं. मला एक शेवटचे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न माझा हा आहे की डेंटिस्ट किंवा दात आपण जेव्हा म्हणतो तर दाताबद्दल खूप सारे मिथ्स देखील आहेत. तर असे काही मला 2-3 मिथ्स तुम्ही सांगू शकता का, की जे मिथ आहेत, जे गैरसमज आहेत आणि ते खूप आपल्या समाजामध्ये खोलवर पसरलेले आहेत, असे काही मिथ्स? बरोबर. आता सर्वात पहिला आणि महत्वाचं, पहिलं जे पेशंट आमच्याकडे येऊन विचारतात की अरे मला दात काढायचं पण माझ्या डोळ्यांना काही होणार नाही ना, ज्याच्याबद्दल आपण बोललो. दुसरं म्हणजे रूट कॅनल केल्यावर कॅन्सर होतो. हे सध्या आता रील्स मध्ये खूप व्हायरल होत आहे, तुम्ही बघाल तर. त्याचा काहीही संबंध नाहीये. आता जे अमेरिकन असोसिएशन ऑफ एंडोडॉन्टिक्स जे आहे, त्यांनी देखील कॅनेडियन कॅन्सर सेल बरोबर जे काही स्टडी केला, त्याच्यात सुद्धा हे सांगितलं गेलंय की रूट कॅनल केल्यामुळे कॅन्सरचे चान्सेस उलट कमी झालेत. रूट कॅनलमुळे मात्र हार्ट ला प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. सो इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस नावाची एक गोष्ट असते. सो रूट कॅनल जर व्यवस्थित झालं नाही किंवा केलाच नाही तर तिथले जे जंतू आहेत ते रक्त प्रवाहात जाऊन हार्टच्या वॉल्सवर त्याचे व्हेजिटेशन जमा होतात, डिपॉझिशन्स. तर मग कार्डियक सर्जन नेहमी हिस्ट्री घेतात, डेंटल रिलेटेड हिस्ट्री आहे का, रूट कॅनलची हिस्ट्री आहे का. सो तो पॉइंट लोकांना कळणं गरजेचं आहे. बरोबर. अजून काही? अक्कलदाढ काढू नका,
मला माझी अक्कल कमी होईल किंवा असं मी बऱ्याचदा ऐकलंय. बोलतात गावाकडे बोलतात गावाकडे सुद्धा बोलतात की अरे तुला अक्कलदाड आली, किती चांगली गोष्ट आहे, अक्कल आली ती तुला कशाला काढून घेतोयस. पण मग ती जर इन्फेक्टेड असेल, कीड असेल, तर काढली गेलेलीच बरी, कारण आपल्याला चावण्यासाठी ती महत्वाची नाहीये. आपण चावतो त्याच्या अलीकडच्या दाढांनी, तर ती काढलेली कधी. बरं, अजून एक मला वाटतं की गावाकडे गैरसमज आहे, इव्हन शहरी भागातही, की लहान मुलांना आपण गोड खायला देत नाहीत किंवा चॉकलेट गोड या गोष्टी खाऊ नको, दात किडतील. खरंच दात किडतात का गोड खाल्ल्यानं? हो, हे तर खरा फॅक्ट आहे ऑफकोर्स. बरं. पण गोड खायचंच नाही असं नाही ना. अच्छा. खायची पद्धत असते. हा. मुलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की ते किती प्रमाणात खातायत, कधी खातायत दिवसातून. आता रात्री खाऊन झोपून गेले तर तसं नाही चालत. आणि खाल्ल्यानंतर स्वच्छता व्यवस्थित होते का दातांची, तर अशा सगळ्या गोष्टी पाळल्या तर डेफिनेटली खाऊ शकतो. गोड हे खायच्यासाठीच आहे ना. बरोबर. सो खाऊ तर शकतोच. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की दात हे फक्त चावण्यासाठी नसतात, तर तो आत्मविश्वास देखील वाढवतात, असं देखील काही लोकांचं मत आहे. बरोबर. आता आमचा पहिला हेतू हाच असतो की आम्ही फंक्शन, म्हणजे पेशंटला चावता आलं पाहिजे, ह्याच्याकडे आम्ही पहिले मेन बघतो. पण दुसरं जे आहे, पेशंट्सला एस्थेटिक कन्सर्न्स पण असतात की मी चांगली दिसली पाहिजे किंवा दिसलं पाहिजे, जे काय. तर फक्त खाण्यासाठी नाही, तर आत्मविश्वास देखील वाढतो. का? कारण आपण जे काही चेंजेस करतो दातांमध्ये, आता पिवळे दात आहेत, आमच्याकडे आले आणि त्यांनी ब्लिचिंग करून घेतलं किंवा जे काय कॉस्मेटिक ट्रीटमेंट केली, व्हिनियर्स केलं, दात चमकायला लागले, त्याच्यानी सुद्धा आपलं मोटिवेशन म्हणा किंवा आत्मविश्वास म्हणा वाढतो. किंवा ब्रेसेसच्या ट्रीटमेंट नंतर किंवा कोणाला पुढचा दातच नाहीये आणि तो आपण रिप्लेस केला, तर त्यांनी देखील जे काही स्माइल एनहान्समेंट आपण म्हणतो, जे केल्यानंतर जे आपल्याला आत्मविश्वास येतो. एक मध्ये फोटो व्हायरल झालेला, त्याच्यामध्ये त्या माणसाला समोरचा दात नसतो. बर. आणि एक भुवई पण नसते. पण कोणाला भुवई दिसतच नाही. सगळ्यांना सुरुवातीला दातच दिसतो, मग खाली लिहिलेलं आहे की त्याला भुवई पण नाही. तेव्हा कळतं की दाताचं किती महत्व आहे. बरोबर. प्रत्येक माणूस बोलताना आपलं लक्ष दातांकडे. एवढी भुवई नसताना पण लोकांचं लक्ष तिकडे गेलं नाही. बरोबर. त्यानंतर असा एक प्रसंग घडला की एका मुलीचं लग्न होतं आणि तिच्या फक्त नवऱ्याला माहिती होतं की तिला दातांचा भयंकर प्रॉब्लेम होता. लग्नाच्या वयात तिच्या तोंडातले सगळे दात आम्हाला काढून टाकावे लागले. बर. आणि आम्हाला टाइमलाईन होता की या स्पेसिफिक डेटच्या आत तिला दात मिळालेच पाहिजे. तर इम्प्लांट्स वगैरे पण काही शक्य नव्हतं इतक्या कमी वेळेत. आम्ही तिला कवळी लावली. कवळी अशा प्रकारे फिक्स केली टाळूमध्ये छोट्या स्क्रूजनी की ती निघणारच नाही. वरती आणि खालत्या दोन्ही कवळ्या आम्ही फिक्स केल्या. त्या कवळ्या लावल्यानंतर त्या कवळ्यांनी तिने तिचं लग्न निभावलं. अरे बापरे. तिच्या अजून सासू सासऱ्यांना टिल डेट माहिती नाहीये की तिला आर्टिफिशियल दात आहेत, खरे दात नाहीये. तिच्या एंगेजमेंटचे लग्नाचे फोटोज तिने आम्हाला पाठवले की इतके छान आले, प्री वेडिंगचे इतके सुंदर आले फोटोज. तर एवढ्या प्रमाणावर दाताचं महत्व म्हणजे आहे. बरोबर. आपण काही रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊया. ब्रेसेस की अलायनर? मी नाही त्याच्यावर कमेंट करू शकत, कारण दोन्हीही त्यांच्याप्रमाणे दे आर द बेस्ट. योग्य जे डेंटिस्ट सांगेल ते. ठीक आहे. टूथपेस्ट ब्रँडेड असावा की मीठवाला असावा? नाईस क्वेश्चन, चांगला प्रश्न आहे. फ्लोराईड असावं टूथपेस्ट मध्ये. बर. फ्लोराईडनी काय होतं, आपले जे किटाणूची जी क्षमता आहे ती कमी होते, चान्सेस कीड लागण्याची कमी होते. बाकी मीठ मसाला सगळं मार्केटिंग गिमिक आहे. तुम्हाला आवडतं. ठीक आहे. टूथब्रश सॉफ्ट की हार्ड? सॉफ्ट टू मीडियम. ओके. हार्ड नकोय? हार्ड नाही. बर. डेंटल क्लिनिकला महिन्यातून भेट द्यायला पाहिजे की वर्षभरातून भेट दिली पाहिजे? वर्षातून 2 ते 3 वेळा नक्कीच. जरी तुम्हाला काही इश्यू नसेल तरी 2 ते 3 वेळा वर्षातून. ओके. रूट कॅनल हे गरजेचं आहे की ते ओव्हर हाईप्ड आहे? गरजेचं. त्यांनी दिलं असतं उत्तर तर. नक्कीच गरजेचं आहे, पण जितकं टाळता येईल तितकं आम्ही टाळतो. ओके. दात सुंदर असावेत की मजबूत असावेत?
सुंदर मजबूत असावेत. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच तुमच्या दोघांचाही. तुम्ही बोल मराठीला टाईम दिला आणि आपण दाताच्या ज्या मिथ्स आहेत तिथपासून तर ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत, जे काही फ्युचर टेक्नॉलॉजीज, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येऊ शकतात तिथपर्यंत आपण डिस्कशन केलं. ब्रेसेस, अलायनर, इम्प्लांट या सगळ्या विषयावरती आपण चर्चा केली. मी देखील प्रेक्षकांना सांगेल की जर तुम्हाला तुमच्या दातांबद्दल काही प्रश्न असतील, काही समस्या तुम्हाला डेली रुटीन आयुष्यामध्ये येत असतील तर एकदा डेंटिस्टला भेट द्या. जर तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर यांचा इंस्टाग्राम हँडल, फेसबुक हँडल आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डेफिनेटली मदत करतील. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.